गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ओ गॉड, या आणीचं काय करू यार मी. सारखं माझ्या तोंडात आणि हा शब्द येतो. आणि तर मला इवन कमेंट्स पण तुम्ही करताय की किती वेळा तू आणि तर बोलते. बट विल ट्राय टू कंट्रोल आणि तर हा शब्द. ओके, आता आणीशिवाय मी कसं स्टार्ट करू यार, किंवा तर शिवाय. ओके, सो आज मला सुट्टी होती, इवन बाबांना सुद्धा सुट्टी आहे. पण आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि मला बाबांचा फोन आला की आपण कुठेतरी जाऊयात बाहेर. येत आहे मला पिक करण्यासाठी. सो येस, मे बी अजिंक्य ताऱ्यावरती चाललो आहे आणि मी पहिल्यांदा जाते आहे सातारामध्ये अजिंक्य तारा बघायला. खूप मस्त व्ह्यू आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. लोकांचे मला खूप कमेंट्स DMs आलेत की का तू रेग्युलर नाही आहे. अजिबात वेळ नाही भेटला, त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले. बट येस, आता बघा, मला आज वेळ भेटला, सो मी आज व्लॉग बनवते आहे. सो मला वेळ भेटला तर मी का नाही बनवणार, नाही का. बाय द वे, मी कशी दिसते प्लीज सांगा. चलो, बाबांचा मला फोन आलेला आहे. खूप लोक बोललेत मला साताऱ्याचे की अजिंक्य तारा बघायला एकदा जा, अजिंक्य ताऱ्यावर जा. बट आता किती 7-8 महिने झाले मी साताऱ्यामध्ये आहे, पण मी नाही गेले एकदा पण. तर मी खूप एक्सायटेड आहे. थोडीशी जाडी झाली आहे यार. प्रॉपर एक्सरसाइज होत नाही आहे, काहीच होत नाही आहे. फक्त खाणं होतं आहे माझं प्रॉपर. बट मला सांगायला आवडेल की मी जास्त बाहेरचं नाही खात, मला नाहीच आवडत. इफ हॉटेलला कधी गेले की थोडंसंच खाते मी. स्टार्टिंगच्या स्टार्टर्समध्येच माझं पोट भरतं. असं आहे. चहा झाला. मी जे बोलते ना की मी जाड झाली आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, यार लक्ष दिलं पाहिजे स्वतःवर. या मॅडम, कसा. हाय बाबा. हाय, कसे आहात तुम्ही? मी म्हणजे आराम केला मस्तपैकी काल आज. म्हणजे परवा रात्रभर काम केल्यानंतर. येस. कुठे चाललोय बाबा आपण? अजिंक्य तारा जो सातारा शहराच्या मधोमध किल्ला आहे, त्याचं नाव अजिंक्य आहे. वा. तो तुला मी दाखवायला घेऊन जात आहे शॉर्ट मध्ये, कारण आता 6 वाजत आलेले आहे, अंधार पडत आलेला आहे. खरं तर मी 4 वाजता यायचं ठरवलं होतं. मग आळस, झोप, कंटाळा. आळस नाहीये, रेस्ट. कारण आता इतके दिवस झाले आमचं शूट कंटिन्यू सुरू आहे आणि अजिबात वेळ नाही भेटला रेस्ट करते. बघतो समोर दाखव अजिंक्य तारा. हा आहे ना. येस, मी इथे चाललोय आणि मला घेऊन चालले माझे बाबा. मला खूप लोक विचारतात की हे तुझे रिअल बाबा आहेत का. इवन सेटवर पण म्हणजे फॅन्स वगैरे येतात भेटायला, त्यांच्यासमोर पण मी बाबा, म्हणजे ओव्हरऑल मी बाबाच. याला सगळेच लोक बाबा म्हणतात आणि मी तर खूप वेळेस हाक मारत असते, बाबा 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 सुरूच असतं माझं. त्यांना सगळ्यांना वाटतं की माझे खरे बाबा आहेत आणि हा माझे खरे बाबा आहेत. आणि मला तर भास होते घरात. माझी मुलगी पण मला बाबा म्हणते, ती पण बाबा म्हणते. दोघींचा बोलवायचा टोन म्हणजे त्यातला काय अधिकार आणि उत्सुकता आहे ना, ओढ सेम आहे, पण आवाज वेगवेगळा आहे. त्यामुळे मला इतका गोंधळ होतो. कोण म्हणते बाबा नक्की? मला बेळगावचा टोन आहे, बाबा. बाबा का हे सगळे असे नाही हो, असे म्हणतात सगळे मला. खूप दिवसानंतर चालली आहे बाहेर बाबा मी. शूटिंग सोडून. आणि सुट्टी असली की असंच होतं, दिवसभर झोपण्यातच जातो. त्याच्या आजूबाजूला बसले शाहू महाराजांची गादी आहे ही. त्यांनी किल्ल्यावरनं खाली राजधानी आणून बसवली. अर्धवट मला
मला जी काही माहिती आहे तेवढी सांगतो. बाबा काय तुम्ही साताऱ्याचे असून तुम्हाला पूर्ण माहिती नाही माहिती? मुखोद्गत नाही, गाईड नाही किंवा इतिहासाचा गाडा अभ्यासक नाही, तेव्हा मुखोद्गत नाही. आता जर तुम्ही बेळगावला आलात ना तर बेळगावला येळूरगड म्हणून आहे, राजहंसगड, त्याची मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगेन. सो तुम्ही साताऱ्याचे असून तुम्ही माहिती नाही सांगत आहे बाबा नीट. म्हणून सातारा इतकी गड आहेत आणि सगळ्या गडाच्या खूप काही काही गोष्टी आहेत, सगळ्या नाही पाठ आहेत. बरोबर, म्हणजे पाठ असायला पाहिजे पण नाही आहे. अजून एक गोष्ट, बाबांनी सुद्धा युट्यूब चॅनल सुरू केलंय. आय मीन त्याचं आहे अगोदरपासून, बट ते आता रोज अपडेट राहत आहेत. मी त्यांची लिंक इथे देते आहे. सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा, खूप सारे कमेंट्स करा आणि खूप भारी आणि मोटिवेशनल व्हिडिओ असतात त्यांचे. खूप भारी बोलतात ते, खूप मिनिंगफुल बोलतात. सो तुम्ही ऐका. म्हातारी माणसं जनरली बोलत राहतात. म्हणजे अच्छा बाबा, आता तुम्ही स्वतः म्हातारा माणूस म्हणून घेताय आणि आम्ही चुकून जरी बोललो ना की बाबा काय आता वय झालं, तर मी म्हातारा नाहीये, सो तुम्ही मला म्हणू नका म्हातारा, आणि आता स्वतः म्हणून घेताय. आणि सारखं चुकून आलं बाबा का म्हातारा. ते बघ समोर. येस, वेट दाखव इथे ना, इथे. चलो तर हा असा शहरातला रस्ता जातो. इकडे उजव्या हाताला 4 भिंती म्हणून छोटीस. मला तिकडे पण जायचं बाबा एकदा. जाऊ की. व्हिडिओ बंदच होते यार. आता इथून पाठीमागे गाडी पार्क केली आहे. भाई व्ह्यू बघा गाईज. बाबा हे होल्ड करा. साताऱ्याचं कॉन्क्रीट जंगल. मी 8 महिन्यामध्ये मी एकदा पण नाही आली. या गोष्टीचं वाईट वाटते तू काय मला. फिरायला आली इथं? हा, शूटिंग करायला आली ना? काम करते 8 महिने. चल. म्हणजे तसं नाही हो तर तू काय फिरायला आलीस इथं? हा, बाबा, तसं नाही हो. अगं, At least काम सुट्टी करायला असते आली. त्या दिवशी ना. हो, पण काम करायला आली म्हणलं तर सुट्टीच्या दिवशी इतकं काम झालेलं असतं की कुठं जायची इच्छा होत नाही. म्हणजे माझी तरी. कधी एकदा नुसतं झोप काढायची फुल. पण इट्स ओके, आता आले ना. येस, चला आता आपण पुढचं चालत गेल्यावर दाखवू. येस. ना तो हायवे. मग अशी आपण जिथून निघालो आता आम्ही इथून आलो हे ना बाबा. पकडून मुलीवर गेली. ते बघा ना, ते झाड, हे झाड दिसते का? हे त्याचे मुळ बाहेर आलेत. मुळं बाहेर आलेत आणि मला असं वाटतं की ते पडणार आहे. त्याच्यामुळे दगड राहिली का दगडामुळे ते राहिले. असं आहे ते. दोघंही आधार देत आहेत एकमेकांना एकमेकाला. धाप लागली बाबा. खूप दिवस झाले एक्सरसाइज नाही. सगळे लोक कसे निवांत बसले तिकडे. बापरे, किती धाप लागली यार मला. यावरून कळते की एक्सरसाइज सुरू केला पाहिजे. आता आपण आलोय मागच्या बाजूला. मागच्या म्हणजे आपण जो दक्षिण दरवाजाने आलो नाही.
पूर्व पश्चिम उत्तर बहुतेक तर ह्या बाजूच्या दरवाजाने आलो आणि ह्या बाजूच्या मागच्या बाजूला आपण आता आलेलो आहोत वरती. इथून समोरची बाजू जी दिसते मगाशी शूट घेतलेली ती कराड बेळगाव म्हणजे हिच्या गावाकडे जाणारा तो हायवे. मागची छोटी छोटी गावं सातारा तालुक्यातली. ते लाईट्स पेटलेले दिसतात ना आपल्याला हायवेवरून, ते कुठे आहेत? रस्त्यावरचे म्हणतेस ना, ते जाताना ते- तर अंधारात पडला की लाईट लागतील ते दाखवतो तुला. ओके, मला असं वाटलं की पर्टिक्युलर इथे असे ते लावलेले आहेत. रस्त्यावरचे आहेत ते पर्टिक्युलर रस्ता म्हणून मला असं वाटलं की ते अजिंक्य तारा असं म्हणतात. अजिंक्य तारा म्हणजे जिंकला नाही तो काय म्हणतात मोगलांनी म्हणून अजिंक्य तारा असं असावं. असावं. हा म्हणजे काय सांगताय बाबा तुम्ही? अगं लॉजिकली सांग, मगाशीच मी सांगितलं मला फार मुखोद्गत नाही इतिहास. हे पोलीस स्टेशन आहे, समोर बोर्ड लागलेलं आकाशवाणी सातारा आकाशवाणीचं रिले स्टेशन आहे आणि प्लस वायरलेस पोलिसांचं वायरलेस स्टेशन पण आहे. कळलं? चालता चालता आम्ही कोणाला येते यार, मला येते. ये अपनी जगह है रास्ते अपनी पण ही जगह है. जब कदम कदम. ना दे तो काफी क्या. कदम म्हणजे मी कदम. येस, कळलं बाबा. कदम शब्दावर तुम्ही एवढा जोर दिलात ना, त्यावेळेस आम्हाला कळलं. कदम. पूर्ण दगडी आणि कौलाचा. किती भारी. हम्म. हा फोनमध्ये तुम्हाला इतका उजेड दिसतोय, बट एक मिनिट दाखवते. हे बघा, असा व्ह्यू आहे सध्या इथे. हा आहे सातारा ना. चलो वापस जायचं का? हां जाऊया. माझे पाय दुखतायत बाबा. पाहिलं? Just look at this guys. भाई साहब. त्याला काय म्हणायचं माहिती का, तारे जमी पर. आणि हा बघा आमचा एक लाडका तारा इथं आहे. कुठे 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 येत आहे. कसलं भारी आहे बाबा, सिरियसली खूप भारी वाटतं इथे येऊन. भारी 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 अगं चांगलं उत्कृष्ट सुंदर खूप सुंदर. असे कितीतरी शब्द आहेत की पण ते भारी, भारी अप्रतिम. माझ्याकडे शब्दच नाहीये. अप्रतिम पेक्षा अजून एखादा शब्द नाही असं म्हणायचं हा. तुला? नाही, हे मला एक्सप्लेन करायला शब्द नाहीये. याचं वर्णन इतकं करायला भारी आहे. याचं याचं वर्णन याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही. वर्णन या सौंदर्याचं वर्णन करायला माझ्याकडे या शब्द. या सौंदर्याचं वर्णन करायला तुझ्याकडे शब्द नाही. या सौंदर्याचं का या सौंदर्याचं? या सौंदर्याचं बाबा. माझं कौतुक तर तुम्ही करताच की. खरंच हे खूप छान आहे बाबा. आता मी काय बोलू, अप्रतिम एक शब्द सुचला मला. आणि जे साताऱ्याचे लोक म्हणतात ना की अजिंक्य ताराला तुम्ही एकदा जावा बघा, खरंच आहे त्यांचं म्हणणं की खरंच खूप भारी आहे, छान आहे. बाबा भारी म्हणजे खूप भारी हो, भारी. आता मी काय बोलू. तुम्ही म्हणता की शब्द खूप आहेत, सुचव. मला सुचतच नाही आहेत. मी ब्लँक झाली आहे पूर्ण. किती भारी आहे बाबा हे, अप्रतिम. थँक्यू सो मच, तुम्ही मला इकडे आणलं. सिरियसली खूप मस्त वाटतंय. मी सगळं विसरली आहे इथे येऊन बाबा. असं वाटतं इथे राहू मी आता. राहू का बाबा? बाबा परत का? मी इथे राहू का? मला इथे राहू वाटतंय. किती मस्त वाटतंय इथे, छान शांतता किती आहे. असं एकदम मेडिटेशन करायला एक नंबर आहे हे. म्हणजे एवढी शांतता तुम्हाला कुठेच नाही भेटणार असं मला वाटतं. प्लस हे सगळा नजारा कमाल.
थँक्यू सो मच बाबा, तुम्ही मला इथे आणलं. थँक्यू. नो मेन्शन. सो गाईज, आता आम्ही चाललोय परत रिटर्न. खरंच खूप भारी वाटलं, खूप मस्त आहे. तुम्ही सुद्धा साताऱ्याला कधीही याल तेव्हा इकडे विजिट करा. अजिंक्य तारा खूप माइंड ब्लोईंग, अप्रतिम सौंदर्य आहे हे तुम्ही बघू शकतात आणि खूप मस्त वाटलं. आम्ही इथे खूप वेळ झाला गप्पा मारत बसलोय बाबा आणि मी, आणि बाबांनी थोडंसं माझं फोटोशूट पण केलं. थँक्यू बाबा. सो येस, आणि शांत पण बसलो, काही गप्पा न मारता विचार करत. हां, खूप मस्त वाटलं. तर आता आपण उद्यापासून मस्त शूट करू अजून भारी, है ना, विथ लॉट्स ऑफ एनर्जी. येस. बाय बाय. आता बाबा आई शपथ, व्हिडिओच्या नादात मी तुमच्यासाठी काहीच व्हिडिओ बनवते आणि मी तर इतक्या जोरात पडली असती ना, बाप रे. तर मी हे सांगायला व्हिडिओ ऑन केला की आता बाबा मला चहा प्यायचा आहे मस्त. इतका अंधार आहे आणि स्टेप्स उतरते आणि पायरी चुकली. चला, दरवाजा बंद केलाय त्यांनी. शी अरे का शी. तुला कुठली आवडते ती का ना? ओली भेळ खाती इथे. बाबा तुम्हाला का नाही खायची? तंब झालेला आहे. जास्त तिखट नको. आणि हे कुणाला आवडतं मला सांगा. नाही हा, मला खूप आवडतं. अजून पण खूप लोक येत आहेत इकडे. थँक्यू. चलो भेळ खाऊयात. बाबा घ्या ना थोडीशी प्लीज. आवा चहा. पोरी, तुला चांगला चहा द्यायचा ना. चाय गरम, चाय गरम, चाय गरम. आणि ऍक्च्युली मला सातारा खूप आवडला. जेव्हा तुम्ही बेळगावला याल तेव्हा तुम्हीही असंच म्हणाल की बेळगाव खूप भारी आहे. गाव छानच असतात आणि गावातली माणसंही खूप छान असतात, म्हणजे मनाने. आता मस्त चहा पितोय मी इथे. शेवटी चहाचा भारी असं टेप्स कोणती चहा आहे तर कधी. बाबा मी जाडी झाली. सब्र का फल मीठा होता. चहा छान. 2 चहा. बाबा हा जाडी गुड. कशाने जाऊ माहित नाही. हे बघ, ठीक आहे. अद्रक बनवून असू दे. सो येस गाईज, हा होता छोटासा ब्लॉग, छोटासा व्हिडिओ, छोटासा ट्रॅव्हल. येस. छोटंसं सातारा दर्शन. हा काय अजिंक्य तारा. खूप मस्त वाटलं तिथे जाऊन. तुम्हीही कधी साताऱ्याला आलात तर प्लीज नक्की विजिट करा. खूप छान वाटेल तुम्हाला. मला पण खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच बाबा. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून माझ्यासाठी वेळ काढलात आणि मला तिकडे घेऊन गेलात. सो थँक्यू. कसं आहे, आमची जबाबदारी आहे. तुम्ही लोक साताऱ्यात येता शूट निमित्तानं. आलेल्या मुलांना मुलींना, म्हणजे माझ्या दृष्टीनं मुलं मुली त्यांना चांगली सोबत करावी, त्यांचा वेळ चांगला जावा, आपल्या साताऱ्याची माहिती द्यावी, हा त्याचा मागे हेतू असतो. येस, खूप छान वाटलं मला. आणि
आणि हो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा खूप छान छान मस्त मस्त. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. बाय. बाय बाय. पुन्हा भेटू असाच एखाद्या शूट मध्ये वेळ काढून छोट्याशा व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये. येस. बाय बाय गाईज. बी हॅपी, बी सेफ, एन्जॉय युअर लाईफ. बी सेफ. बाय.